नमस्कार मित्रांनो. उत्तम आर्थिक लाभाचा आणि भरपूर अशा पैशाचा ओघ हा या महिन्यामध्ये मिळणार आहे वृषभ राशीकरता. परंतु या महिन्यामध्ये आणखीन एक जी गोष्ट आहे त्या ठिकाणी लक्ष देणं थोडंसं गरजेचं आहे, ते म्हणजे तुमचं करिअर. अर्थात करिअरच्या बाबतीमध्ये तुम्ही बऱ्याच प्रमाणात ॲक्टिव्ह असणार आहात. खूप चांगल्या प्रकारचे तुम्हाला संधीसुद्धा मिळणार आहे. परंतु त्याच वेळेस भावनेच्या आहारी जाऊन चुकीचे निर्णय मात्र घेणं टाळणं गरजेचं राहील. याच प्रकारे तुम्हाला या महिन्यामध्ये तुम्ही बऱ्याच प्रमाणात ॲक्टिव्हसुद्धा असणार आहात. फिरणं वगैरे जास्त होणार आहे. या संदर्भात कोणती काळजी घ्यायला हवी? तुमच्या आयुष्याचा आणखीन कोणतं क्षेत्र आहे की जे सर्वात जास्त प्रभावित होणार आहे? त्या संदर्भातल्या नेमक्या कोणत्या गोष्टी आहेत की ज्या लक्षात घेणं गरजेचं राहील? या सर्व संदर्भातली खुलासेवा चर्चा आपण या व्हिडिओमध्ये करणार आहोत. सुरुवातीला आपण चर्चा करू की तुमचं जे स्वास्थ्य आहे, मानसिक किंवा शारीरिक, हे नेमकं कशा प्रकारचं राहील. जसं की तुमच्या राशीचा जो स्वामी आहे शुक्र, हा शुक्र तुमच्या लाभस्थानामध्ये भ्रमण करत आहे. दिनांक 25 तारखेनंतर हा तुमच्या व्ययात भ्रमण करेल. राशीचा जो अष्टमेश आहे गुरु, हा तुमच्या द्वितीय स्थानामध्ये भ्रमण करतो. 11 तारखेनंतर तो मार्गस्थ होणार आहे. एकंदरीतच सांगायचं झालं तर या संपूर्ण महिन्यामध्ये तुमचं मानसिक आणि शारीरिक स्वास्थ्य अतिशय उत्तम असणार आहेत. काळजी करू नका. तसं पण पाहिलं तर तुमची जी रास आहे ही स्थिर रास आहे, स्टेबल आहे. कुठल्याही गोष्टीचा विचार सखोलपणे करता आणि संपूर्ण शांतपणे एखाद्या गोष्टीचा विचार करणं ही तुमच्या राशीची खासियत आहे. एखादा निर्णय घ्यायचा तो नीट विचारपूर्वक घ्यायचा, हा जो भाग आहे तुमच्या राशीला अतिशय उत्तम जमतो आणि त्यामुळेच हा संपूर्ण जो महिना आहे हा तुमच्यासाठी अतिशय उत्तम असणार आहे. काळजी करू नका. थोडंफार फिरणं होईल, मात्र तुमची जी रास आहे ती हार्ड वर्किंगच्या बाबतीमध्ये, मेहनतीच्या बाबतीमध्ये सुद्धा काही कमी पडणार नाही. अशाच प्रकारचे काही अनुभव तुम्हाला या महिन्यामध्ये निश्चितच येणार आहे. यानंतर आपण चर्चा करू की तुमचा जो आर्थिक स्तर आहे की जो सर्वात महत्त्वाचा आहे आणि तुम्हाला खूप प्रिय सुद्धा आहे. आर्थिक स्तराबद्दल सांगायचं झालं तर राशीचा जो दशमेश आणि पंचमेश बुध आहे, हा तुमच्या दशम स्थानामध्ये भ्रमण करत आहे. जवळजवळ 23 तारखेपर्यंत तो वक्री आहे. यानंतर राशीचा अष्टमेश आणि लाभेश गुरु हा तुमच्या द्वितीय स्थानामध्ये भ्रमण करतो आहे. तो साधारणतः 11 तारखेपासून मार्गी होणार आहे. राशीचा राजयोगकारक ग्रह शनी हा तुमच्या लाभस्थानातच भ्रमण करतो आहे. हे सर्व ग्रह तुमच्यासाठी अतिशय उत्तम प्रकारे तुम्हाला साथ देणार आहे. जसं सुरुवातीला सांगितलं की गेल्या दोन एक महिन्यापासून गोष्टी थोड्याशा तुमच्यासाठी वेगळ्या होत्या. म्हणजे पैशाचा ओघ तुमच्या अपेक्षेप्रमाणे येत नव्हता. आता मात्र गोष्टी पूर्णपणे बदलणार आहे. आधी तुम्ही जी कामं केलेली असतील, आधी जे तुम्ही कष्ट घेतलेले असते, त्याचा चीज तुम्हाला या महिन्यामध्ये निश्चितच मिळणार आहे. पैशाचा पैशाचा ओघ हा तुमच्याकडे सर्वात जास्त प्रमाणात होणार आहे. आता त्या संदर्भातला त्याचा उपयोग कशा प्रकारे करून घ्यायचा हे मात्र महत्त्वपूर्ण आहे. त्यामुळे खर्चावरती थोडंसं नियंत्रण ठेवा. मात्र या महिन्यामध्ये इन्व्हेस्टमेंट तुमची अतिशय उत्तम प्रकारे होणार आहे. जर तुम्ही शेअर मार्केटमध्ये ट्रेड करत असाल तर या महिन्यामध्ये थोडंसं काळजी घ्या. याआधी जर का तुम्ही लाँग टर्ममध्ये काही इन्व्हेस्टमेंट केलेली असेल तर त्याचे जे रिटर्न्स आहेत हे तुम्हाला या महिन्यामध्ये अतिशय उत्तम प्रकारे मिळणार आहे. एकंदरीत सांगायचं झालं, आर्थिक जो संदर्भ आहे हा मार्च महिन्यामध्ये अतिशय चांगला राहणार आहे. यानंतर आपण चर्चा करू घरगुती स्वास्थ्य नेमकं कशा प्रकारचं असेल, फॅमिली हॅपनेस कशा प्रकारची असेल. राशीचा जो चतुर्देश आहे रवी, हा तुमच्या दशम स्थानामध्ये भ्रमण करतोय. 15 तारखेनंतर हा तुमच्या लाभ स्थानामध्ये भ्रमण करणार आहे. घरातल्या ज्या मोठ्या व्यक्ती असतील त्यांच्या आरोग्याकडे लक्ष द्या, कारण दशमातला मंगळ हा सप्तम दृष्टीने चतुर्थ स्थानाला पाहणार आहे. या संदर्भात थोडी काळजी घ्या. मात्र फारसं मोठा काही त्रासदायक हा जो कालावधी आहे तो नसेल. फक्त एकच आहे की जो ग्रहण जे होणार आहे साधारणतः 3 तारखेला, त्याचे प्रभाव थोडेफार घरगुती स्वास्थ्यावर दिसून येते. त्या संदर्भात काळजी घ्या. या व्यतिरिक्त सांगायचं झालं तर या संपूर्ण महिन्यामध्ये वास्तूच्या संदर्भातही महत्त्वपूर्ण कामं तुम्ही हाती घेऊ शकता. यानंतर रिलेशनशिपच्या बद्दल सांगायचं झालं तर राशीचा जो पंचमेश आहे बुध हा तुमच्या दशमात भ्रमण करतोय. तो वक्री आहे. 24 तारखेनंतर मार्गस्थ होणार आहे. शनी जो आहे तो सुद्धा सप्तम दृष्टीने तुमच्या पंचमाला पाहतो आहे किंवा मंगळ सुद्धा अष्टम दृष्टीने तुमच्या पंचम स्थानालाच पाहत आहे. तर साधारणतः जर का तुम्ही कोणीच्या रिलेशनशिपमध्ये असाल तर चहाच्या कपात ही वादळ निश्चितपणे या महिन्यामध्ये येतील. अर्थात त्याचा फारसा मोठा परिणाम होणार नाही तरी सुद्धा काळजी घेणं गरजेचं आहे. ज्या गर्भवती महिला आहेत त्यांनी स्वतःच्या आरोग्याकडे लक्ष द्या, खास करून मानसिकतेकडे लक्ष द्या. उगाचच जास्त विचार करून स्वतःचं मानसिक स्वास्थ्य बिघडू देऊ नका.
विद्यार्थी वर्गाबद्दल सांगायचं झालं तर थोडंसं तुम्हाला जास्त प्रमाणात मेहनत करावी लागेल. अर्थात याआधी तुम्ही मेहनत केलेली असेल त्याचे रिझल्टसुद्धा तुम्हाला खूप चांगल्या प्रकारचे मिळतील. मात्र गाफील राहू नका. वैवाहिक जीवनाबद्दल सांगायचं झालं तर राशीचा जो सप्तमेश आहे मंगळ हा तुमच्या दशमात भ्रमण करतो आणि या महिन्यामध्ये मंगळ राहू युती पण आहे. परंतु इथे एक गोष्ट खूपच चांगली आहे, ती म्हणजे तुमच्या धनस्थानात भ्रमण करणारा गुरु हा आता मार्गस्थ होणार आहे 11 तारखेपासून. तर जर का तुम्ही विवाहित असाल तर वैवाहिक जोडीदाराचे नातेसंबंध अतिशय उत्तम राहतील. त्यांच्या आरोग्याच्या संदर्भातले काही तर जे गेल्या काही 2-2.5 महिन्यामध्ये तुम्ही अनुभवलेले असते ते बऱ्याच प्रमाणात आता नॉर्मल होणार आहे. वृषभ राशीच्या ज्या व्यक्ती विवाह सुख आहे त्याच्याकरता सुद्धा हा संपूर्ण महिना उत्तम असणार आहे. विवाह जुळणं, विवाह जमणं, अपेक्षेप्रमाणे स्थळ होणं, साखरपुडा होणं, एंगेजमेंट होणं अशा प्रकारचे काय उत्तम अनुभव तुम्हाला या महिन्यामध्ये निश्चितच मिळणार आहे. कार्यक्षेत्र हे थोडंसं महत्त्वपूर्ण राहील. खास करून या संपूर्ण महिन्यामध्ये रवी, मंगळ, बुध आणि राहू हे ग्रह तुमच्या दशमात भ्रमण करणार आहेत. रवी मंगळ तुमच्या दशमात भ्रमण करत असल्याकारणाने जे तुमचं कार्यक्षेत्र आहे त्या संदर्भात तुम्ही बऱ्याच प्रमाणात ॲक्टिव्ह असणार आहात. तुमच्या कामाची दखलसुद्धा घेतली जाईल. तुमच्या कामाची वाहवासुद्धा होईल. मात्र एक गोष्ट आहे की जे गुप्त शत्रू आहे की जे तुमच्या समोर तुमची खूप चांगल्या प्रमाणात हे करतात, प्रेस करतात तुम्हाला, परंतु मागून तुमची कुचेष्टा करतात. त्यांच्यापासून थोडंसं लांब राहणं गरजेचं राहील, सावध राहणं गरजेचं आहे. ट्रस्टवरती तुमचा जो नेचर आहे, थोडासा विश्वास तुम्ही लवकर करता, या संदर्भात थोडी काळजी घेणं गरजेचं राहील. जे तुमचं कार्यक्षेत्र आहे त्या संदर्भातल्या कुठल्याही प्रकारची नवीन एक्सपेरिमेंट किंवा प्रयोग करू नका. जे तुमचं कार्यक्षेत्र आहे त्यालाच धरून चला. अर्थात तुमच्या कामाची दखलसुद्धा घेतली जाईल, तुमच्या कामाची वाहवासुद्धा होईल. या संदर्भात हा जो संपूर्ण महिना हा तुमच्यासाठी चांगलाच राहील. मात्र गाफील अजिबात राहू नका. यानंतर आपण चर्चा करू ग्रहयोग आणि त्याचे मिळणारे प्रभाव परिणाम हे नेमके वृषभ राशीला कशा प्रकारे मिळणार आहे. दिनांक 5 तारखेला रवी आणि गुरुचा त्रिकोणी योग होणार आहे तुमच्या दशम आणि धनस्थानातून. अर्थात हा जो योग आहे हा योग संपूर्ण महिन्यामध्ये अतिशय शुभफलदायी अशा प्रकारचा असणार आहे. जे तुमचं कार्यक्षेत्र आहे त्या संदर्भातले उत्तम लाभ आणि उत्तम संधी तुम्हाला मिळणार आहे. तुमच्या कामाची वाहवा होईल. कदाचित तुम्हाला चांगल्या संधीसुद्धा मिळू शकते. कार्यक्षेत्र किंवा तुमचं जे करिअर आहे त्या संदर्भात जरूर त्याचा तुम्ही उपयोग करून घेऊ शकता. दिनांक 7 तारखेला नेपच्यून आणि शनी शुक्राची युतीसुद्धा होणार आहे तुमच्या लाभस्थानामध्ये. अतिशय उत्तम प्रकारचे लाभ तुम्हाला या दरम्यान मिळतील. फक्त खर्चावरती नियंत्रण ठेवा. शनी आणि शुक्राची जी युती तुमच्या लाभात होणार आहे ही सुद्धा अतिशय शुभफलदायी असणार आहे. तुमच्या राशीचा राजयोगकारक ग्रह शनी आणि राशीचा स्वामी शुक्र यांची युती लाभामध्ये म्हणजे आर्थिक संदर्भात तुमचे काय अडकलेले लाभ असते, जुने काही तुमची येणी असते, ती सुद्धा या महिन्यामध्ये तुम्हाला निश्चितपणे मिळणार आहे. दिनांक 9 तारखेला गुरु आणि बुधाचा सुद्धा त्रिकोणी योग होणार आहे. जे तुमचं कार्यक्षेत्र आहे त्या संदर्भातले कागदोपत्री व्यवहार, कमिटमेंट, प्रॉमिसन अशी काही कामं पेंडिंग असेल ती जरूर या महिन्यामध्ये पूर्णत्वाला जातील. 13 तारखेला होणारा मंगळ राहूची युती हा योग अतिशय अशुभ फलदायी असणार आहे. या महिन्यामधला सगळ्यात अशुभ फलदायी योग असं म्हटलं तरी वावगं ठरणार नाही. या दरम्यान जे तुमचं कार्यक्षेत्र आहे त्या संदर्भातले थोडं स्ट्रेस तुम्हाला जाणवते. या बाबतीमध्ये कुठल्याही प्रकारचे रिस्क आउट ऑफ द वे जाऊन कामं करू नका. अडकू शकाल तुम्ही त्यामध्ये. किंवा इतरांच्या सांगण्यानुसार कुठलेही निर्णय घेऊ नका. जे तुम्हाला पटत आहे, जे तुम्हाला योग्य वाटत आहे, जे प्रॅक्टिकल आहे, जे सरळ सरळ दिसतं आहे, अशा गोष्टींबद्दलचे निर्णय तुम्ही घेऊ शकता. मात्र कोणी इतरांनी सांगितलं किंवा फक्त आणि फक्त कॉन्फिडन्स किंवा रिस्क या नावाखाली कुठल्याही प्रकारचे निर्णय घेऊ नका. अंदाज चुकू शकते. दिनांक 15 तारखेला मंगळ आणि बुधाची युती तुमच्या दशम स्थानात होणार आहे. या संदर्भात सुद्धा कागदोपत्री व्यवहाराच्या बाबतीत थोडीशी काळजी घेणं गरजेचं राहील. नेपच्यून आणि बुधाची युती सुद्धा लाभस्थानात होणार आहे तुमच्या 22 तारखेला. या ठिकाणी सुद्धा आर्थिक व्यवहारावर थोडंसं लक्ष देणं गरजेचं राहील. 25 तारखेला होणारी रवी शनीची युती फारच महत्त्वाची राहील. या दरम्यान इन्व्हेस्टमेंटच्या संदर्भात काळजी घ्या किंवा कुठल्याही प्रकारचं इझी इन्कमच्या मागे धावू नका. एकंदरीत सांगायचं झालं तसंही तुमचा जो संपूर्ण महिन्यामध्ये आर्थिक स्तर आहे तो अतिशय उत्तम असणार आहे. परंतु प्रलोभनाच्या मागे मात्र लागू नका. जे ग्रहयोग आहे ते तुम्हाला त्या संदर्भात काही दिशा दर्शवत आहेत की गोष्टी तुमच्यासाठी उत्तमच असणार आहेत, परंतु अधिक लाभाच्या अधिक मोहाच्या पायी चुकीचे निर्णय किंवा चुकीची संधी हाती घेऊ नका. ही गोष्ट महत्त्वपूर्ण आहे. या महिन्यातली जी पौर्णिमा आहे ती 3 तारखेला अर्थातच त्याच दिवशी चंद्रग्रहणसुद्धा आहे आणि अमावस्या जी आहे ती 19 तारखेला आहे.
पौर्णिमा आणि अमावस्येच्या दरम्यान थोडीशी आपली मानसिकता बदलते आणि ग्रहण असल्या कारणामुळे तेही चंद्रग्रहण निश्चितच मानसिकतेवरती त्याचा विपरीत परिणाम होऊ शकतो. या संदर्भात काळजी घेणं अतिशय गरजेचं राहील. ही गोष्ट फार महत्त्वपूर्ण राहील. कमिटमेंट प्रॉमिसेस, कागदोपत्री व्यवहार किंवा वादविवादात जाणं या गोष्टी टाळणं गरजेचं राहील. आणि तुमच्याकरता या संपूर्ण महिन्यामध्ये एकच गोष्ट थोडी महत्त्वपूर्ण आहे, ती सांभाळणं गरजेचं राहील. ते म्हणजे तुमचं कार्यक्षेत्र किंवा करिअर. या संदर्भातले चुकीचे निर्णय घेऊ नका, भावनेच्या आहारी जाऊ नका, प्रलोभनाच्या मागे धावू नका. बाकी आर्थिक बाबतीत शारीरिकदृष्ट्या सुद्धा हा संपूर्ण महिना तुमच्यासाठी अतिशय उत्तम असणार आहे. तर मित्रांनो, हे होतं वृषभ राशीचं मार्च 2026 करताचं संपूर्ण राशीफळ. धन्यवाद.